समृद्धी महामार्गावरील 12 लाखाचा दरोडा उघड. आंतरराज्य टोळी बीड जिल्ह्यातून जेरबंद. 8 आरोपींना अटक. स्कॉर्पिओ कारसह 12 लाखांची रोकड लुटून चालकाचे अपहरण. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर दुसरं बीड जवळ असलेल्या पुलावर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरातून या टोळीतील 8 गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, 2 वाहने आणि रोख रकमेसह 12,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुजरात राज्यातील बनारस काठा जिल्ह्यातील अभयसिंह आनंदसिंह वाघेला वय 32 वर्ष हे एका धान्य व्यापाऱ्याकडे काम करतात. 2 मे रोजी रात्री 10:45 सुमारास ते आपल्या मालकाचे 12 लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओने नागपूरवरून उंडा गुजरातकडे समृद्धी महामार्गावरून जात होते. समृद्धी महामार्गावर असलेल्या दुसरं बीड टोल नाक्यासमोरील पुलावर गाडीच्या टायरमधील हवा तपासण्यासाठी अभयसिंह वाघेला थांबले असता पाठीमागून आलेल्या एक बोलेरो आणि इनोव्हा गाडीने त्यांना अडवले. त्या गाड्यांमधून उतरलेले 10 ते 12 इसमांनी अभयसिंग वाघेला यांना बेदम मारहाण केली आणि डोक्याला बंदूक लावून जीव मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी त्यांना त्यांच्याच गाडीत बसून 8 लाखाची स्कॉर्पिओ आणि गाडीतील 12 लाखाची रोकड असा एकूण 20 लाखाचा ऐवज जबरीने लुटला आणि अभयसिंग वाघेला यांना जालना येथील जंगलात सोडून आरोपी पसार झाले. या घटनेनंतर किनगाव राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले आणि स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हे दरोडेखोर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील आंबासाखर कारखाना परिसरात शस्त्रासह लपून बसले असून ते परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांनी आपल्या पथकासह अंबाजोगाई गाठले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी या आंतरराज्य टोळीतील सराईत 8 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या ताब्यातून 1,80,000 रुपये रोख, एक देशी बनावटीची पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे, एक इनोव्हा आणि एक बोलेरो निओ गाडी, 4 मोबाईल फोन, 2 वायफाय डिव्हाइस, 1 नंबर प्लेट्स असा एकूण 12,48,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे PI सुनील आंबुलकर, दीपक लेकुरवाडे, शेख चांद, शरद गिरी, दिगंबर कपाटे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अमोल अंभोरे, गजानन गारले, मनोज खर्डे, सुरेश भिसे, राजू आडवे, ऋषी खंडेराव, तांत्रिक विश्लेषण विभाग यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन कारवाई केली. गुन्हे शाखा बीड पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बंटेवार, पोलीस कर्मचारी दिलीप गीते, रामचंद्र केकान, गोविंद भताने, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी सुद्धा या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. पुढील तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 बुलढाणा.